शिरसाटांमुळे माझं मंत्रिपद हुकलं। संजय शिरसाट यांनी राजीनाम्याची धमकी दिली होती, त्यामुळेच मला मंत्रिपद मिळू शकलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट आणि आरोप भरत गोगावले यांनी केला। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांकडून महामंडळाचं वाटप करण्यात आलं। यात शिवसेना आमदार भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलंय। गोगावलेंनी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारलाय। मंत्रिपदाकरता इच्छुक असणाऱ्या श्रीरंग बारणेंना संसदेच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळणार आहे। शिवसेनेला ऊर्जा विभागाच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। संभाजीराजे छत्रपतींनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली। जरांगेंनी तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, असं संभाजीराजे म्हणाले। संभाजीराजे छत्रपतींनी सरकारवर तोफ डागली आहे। जरांगेंना काही झालं तर सरकारसह विरोधकही जबाबदार असतील, असं संभाजीराजे म्हणाले। आंदोलन गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही संभाजीराजेंनी केला। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना शरद पवारांनी एक प्रकारे पाठिंबा दिलाय। जरांगेंची मागणी योग्य असल्यानं आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, मात्र इतर समाजाचाही विचार करणं गरजेचं आहे, असं शरद पवारांनी म्हटलं। नांदेडमध्ये मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं। मराठा आंदोलकांनी काढलेली मोटरसायकल रॅली पोलिसांनी अडवली। यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला। नांदेडमध्ये सकल मराठा समाजानं बंद पाळलाय। अशाच शहरातील काही दुकानं उघडी होती, मात्र दुकानं बंद करा असं सांगताना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय। त्यानंतर मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या मांडलाय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील मुडीत एका तरुणानं राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली। दरम्यान जरांगेंची तब्येत खालावल्यानं वेदना होतायत, असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे। परभणीत मराठा आरक्षणाकरता सलग दुसऱ्या दिवशी बंद पुकारण्यात आला। बंद दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला। मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आरक्षणाच्या मागणीवरून धुळ्यात मराठा समाज आक्रमक झाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्रॅक्टर रॅली आधी मराठा समाजानं आंदोलन केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। शिवरायांच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करत शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली। सकल मराठा समाजाकडून नांदेडमध्ये बंद पाळण्यात आला। नांदेड हैदराबाद आणि नांदेड बिदर या महामार्गावर मराठा समाजानं रास्ता रोको केला। जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पंढरपुरातील गादेगाव बंदची हाक देण्यात आली आहे। यावेळी मराठा समाजानं आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। सकल मराठा समाजाच्या वतीनं जरांगेंच्या समर्थनार्थ मोडनिंब गावातून शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीत नागरिकांनी सरकारचा जाहीर निषेध केला। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनार्थ बुलडाण्यात ओबीसी समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे। यावेळी ओबीसी समाजानं मोर्चा काढत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या आहेत। सकल मराठा समाजाकडून आज नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे। शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। शाळा महाविद्यालय बंद ठेवत व्यापारी संघटनाही बंदमध्ये सहभागी झाल्या। लातूर जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली आहे। जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाज एकवटलाय। यावेळी सगळ्यांनी शांततेच्या मार्गानं बंद पाळावा, असं आवाहन मराठा समाजानं केलं। जरांगेंच्या समर्थनार्थ बार्शीत सुरू असलेल्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। आनंद काशीद यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। त्यांचं शुगर आणि बीपी कमी झालंय, त्यांची तब्येत खालावली आहे।
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीकरता धनगर समाज आक्रमक झालाय। जालना परभणी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली। जळगावच्या रावेरमध्ये धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। शेळ्या मेंढ्यांसह रस्त्यावर उतरून धनगर समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी केली। मनमाडमध्येही धनगर समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय। पुणे इंदोर महामार्गावर शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं। दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आलं। हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजानं रास्ता रोको केला। आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली। समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीकरता अहमदनगरच्या बेलापूरमध्ये धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरले। श्रीरामपूर अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। येत्या 24 तासात एसटी प्रवर्गाच्या सवलती देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। नांदेडमधील बिलोलीमध्ये तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला। एसटीतून आरक्षण देण्याची मागणी यावेळी धनगर बांधवांनी केली। धनगर आरक्षणाच्या मागणीकरता पंढरपूर कराड रोडवरील पंतनगर चौकात रास्ता रोको करण्यात आला। पारंपरिक वाद्याच्या गजरात शेळ्या मेंढ्यांसह धनगर बांधव आंदोलनात सहभागी झाले। आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाला। धुळ्यात धनगर समाजाच्या वतीनं मुंबई आग्रा मार्गावर रास्ता रोको करण्यात आला। यावेळी मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। एसटीतून आरक्षणाच्या मागणीकरता नाशिकमध्ये धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलनामुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीकरता सोलापुरामध्ये धनगर समाज रस्त्यावर उतरला। धनगर समाजानं सोलापूर तुळजापूर महामार्ग रोखून धरला।